प्रत्येक दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तो देवाने नियुक्त केलेला दिवस आहे. जर आपण काहीही करू नये असे आपणास वाटत असेल, तर आपल्या ईश्वराच्या संकल्पनेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याच्या सहभागामध्ये काहीतरी चुकत आहे. काय आपण कंटाळवाणे जीवन जगत आहोत असे आपणास वाटते काय? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, परमेश्वराने मनुष्याला ज्ञान, बुद्धी, चातुर्य, स्मरणशक्ती यांनी युक्त असे निर्माण केले आहे. याचाच अर्थ मनुष्य स्वतंत्रपणे विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. परंतु काही वेळा मनुष्य या नात्याने आम्ही काही बाबतीत उतावळेपणा करतो. याचे उत्तम उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण मागील कार्यक्रमात इफ्ताह नावाच्या शास्त्राचा अभ्यास केला होता. आज आपण याच इफ्ताहने काय उतावळेपणा केला हे पाहणार आहोत आणि त्यानंतर इस्रायल लोकांना परमेश्वराने दिलेले आणखी 3 शास्त्रांचा अभ्यास करणार आहोत. माझी खात्री आहे की आपण सर्व तयार असाल. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जुन्या करारातील शास्त्रे ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. 11व्या अध्यायाची 27 वचने आम्ही अभ्यासलीत आणि आज 28 पासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. शास्त्रेचे पुस्तक 11वा अध्याय 28 पासून पुढची वचने. आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की कशा प्रकारे इफ्ता हा आता त्यांचा शास्त्र आहे. 28 आणि 29 वचने सांगतात, इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाला पाठविलेला हा निरोप त्याने जुमानला नाही. मग इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला व इफ्ताह गिलाद व मनश्शे ह्या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पा येथे आला आणि गिलादी मिस्पा येथून कूच करून अम्मोनी लोकांवर चालून गेला. अम्मोनीच्या राजाने इफ्ताहाचा कागद पूर्णपणे नाकारला. त्याने म्हटले की जे काही तू सांगतो ते मी स्वीकारू शकत नाही. अम्मोन्यांच्या राजाने त्याचे बोलणे धुडकावून लावले आणि इफ्ताहने अम्मोन्यांच्या विरुद्धात सैन्य एकत्रित केले. परंतु जेव्हा तो पुढे जाऊ लागला तेव्हा त्याच्या मनात भीतीने प्रवेश केला आणि त्यामुळे तो असा निर्णय घेतो जो निर्णय सामान्य परिस्थितीत त्याने कधीच घेतला नसता. लक्षात असू द्या श्रोत्यांनो की हा माणूस परदेशात फार काळ राहिला, कारण त्याला हद्दपार करण्यात आले होते आणि अचानक त्याला इतके उंच पद प्राप्त झाले, त्याला न्यायाधीश बनविण्यात आले. ज्या व्यक्तीला अचानक उंच पद प्राप्त होते किंवा उंच पदावर चढविण्यात येते, साधारणपणे त्या व्यक्तीवर त्याचा एक परिणाम होतो. तो म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात अतिउत्साहाने खळबळ माजते आणि ह्या खळबळीमध्ये उतावळेपणाने तो निर्णय घेतो. हे सुद्धा लक्षात ठेवा की ज्याप्रमाणे आज आम्हाला सर्व काही प्रकाशात दिसते, त्याप्रमाणे इफ्ताहाच्या बाबतीत नव्हते. तो अनौरस पुत्र होता, हद्दपार केलेल्यांमधून होता. त्याला परमेश्वराविषयी माहिती होती, पण फार जास्त प्रमाणात नाही. त्याने अशी काही शपथ घ्यावी ह्याकरिता परमेश्वराला त्याची आवश्यकता नव्हती. 30 आणि 31 वचने सांगतात. 11वा अध्याय 30 आणि 31 वचन. इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस, तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन. त्याने जे काही कारण सांगितले ते अगदी बरोबर होते आणि परमेश्वराने त्याला विजयाचे आश्वासन दिले होते. ह्याला उतावळेपणात असा निर्णय घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती, कारण त्या आधारावर किंवा अटीवर त्याला विजय मिळेल असे परमेश्वराने त्याला सांगितले नव्हते. त्याला त्या उंच पदापर्यंत पोहोचविण्यामध्ये परमेश्वराचा हात होता. त्याने ही गोष्ट आतापर्यंत समजायला हवी होती. 29व्या वचनात सांगण्यात आले आहे की परमेश्वराचा आत्मा त्यावर आला. त्यामध्ये अजून काही भर घालण्याची त्याला आवश्यकता नव्हती. आपण कल्पना करू शकता का की त्याने म्हटले, माझ्यासमोर सगळ्यात प्रथम जे काही येईल
ते मी परमेश्वराचे मानून त्याचे हवन करीन. जर कदाचित तो मित्र किंवा शेजारी असता तरी त्याला त्यांचे हवन करण्याचा काही एक हक्क नव्हता. 34 आणि 35 वचने सांगतात, इफ्ता मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवीत व नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा अथवा मुलगी नव्हती. तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, हाय हाय मुली, तू माझे मन खचविले आहे. तू माझ्यावर मोठे संकट आणले आहे. परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येत नाही. इफ्ताहने परमेश्वराला वचन दिले, त्याने प्रतिज्ञा केली होती आणि त्या प्रतिज्ञेपासून मागे फिरण्यास तो तयार नव्हता. आता आमच्यासमोर प्रश्न आहे श्रोत्यांनो, की काय त्याने त्या मुलीचे हवन केले? तिला परमेश्वराकरिता त्याने अर्पण केले? ह्या स्थितीकडे जर काळजीपूर्वक आपण पाहिले तर आपणाला दिसेल की पवित्र वचन त्याच्या प्रतिज्ञेविषयी चूप आहे. आम्हाला हे सुद्धा वाचायला मिळत नाही की त्याने जे केले ते बरोबर होते किंवा चूक. वचनात त्याच्यामध्ये दोष शोधला गेला नाही. इतकंच नाही, परंतु इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 32 वचनामध्ये म्हटले आहे, आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ता, दावीद, शमुएल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. श्रोत्यानो, इफ्ताहाची गणना फार चांगल्या प्रकारच्या लोकांच्या समूहात झाली आहे. परमेश्वराने आज्ञा दिली की तू हत्या करू नकोस. इतकंच नाही, परंतु मुलांच्या बळीकरिता विशिष्ट सूचना परमेश्वराने दिल्या होत्या. अनुवादाचे पुस्तक 12 अध्याय आणि 31 वचनामध्ये आम्ही वाचतो की तू आपला देव परमेश्वर ह्याच्या उपासने संबंधाने असे करू नको, कारण ज्या ज्या गोष्टीचा परमेश्वरास वीट येतो व तिरस्कार वाटतो असल्या सर्व गोष्टी ते आपल्या देवासंबंधाने करीत होते. ते आपल्या पुत्रांचा व कन्यांचा देखील आपल्या देवापुढे अग्नीत होम करीत होते. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला असे करण्यास सांगत नाही आणि तुम्हाला असे करायचे नाही, कारण हे खोट्या देवांची उपासना करणे आणि अन्य जातीच्या लोकांप्रमाणे करणे आहे. परमेश्वराने अब्रामाला त्याच्या पुत्राला इजाकाला अर्पण करण्याची परवानगी दिली नाही. आम्हाला हे तथ्य ओळखायचे आहे श्रोत्यानो. अब्राम आणि इसाकच्या ह्या घटनेमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अब्राम परमेश्वरासोबत किती दूर जाण्याकरिता तयार होता हे पाहायचे होते. ही घटना होताच आम्हाला आढळतं की अब्राम पूर्ण जीवनभर परमेश्वरासोबत त्याच्या आज्ञेप्रमाणे चालण्याकरिता तयार होता. जेव्हा अब्रामाने इजाकाला मारण्यास सुरावर उचलला तेव्हा त्याच्याकरिता इजाक मेलेला होता. त्याला माहीत होते की तो आता वाचणे शक्य नाही, परंतु परमेश्वराकरिता नाही. परमेश्वर अब्रामाला इजाकाला मारू देणार नाही. 31 वचनात लक्ष द्या. इफ्ता काय म्हणतो? 31 वचन, तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन. त्याने स्वतःच्या मुलीचे हवन केले का? मला नाही वाटत श्रोत्यानो की त्याने केले. ह्याचा अर्थ आहे की त्याने तिला नेहमीकरिता कौमार्य अवस्थेत ठेवले. तिचा विवाह होऊ दिला नाही. ह्या ठिकाणी आमच्या समोर इफ्ता आहे, जो स्वतः अनौरस पुत्र आहे आणि त्याची एकच कन्या आहे. त्याची इच्छा होती की तिने विवाह करावा व त्याला नातवंडे मिळावीत, परंतु त्याची तीच एकुलती एक कन्या त्याच्या स्वागतासाठी दरवाजात आली आणि तो तिला परमेश्वराकरिता अर्पण करतो. ह्याचाच अर्थ की तिचा कधीच विवाह झाला नाही. आता तुम्ही मला म्हणाल की काय तुम्हाला ह्याची पूर्ण खात्री आहे? ती मुलगी काय म्हणते पहा 36 वचनात. ती त्याला म्हणाली, बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे. लक्षात घ्या, त्याची मुलगी आज्ञाधारी आहे. ती म्हणते की त्याने जी प्रतिज्ञा परमेश्वराशी केली आहे त्याप्रमाणे त्याने करावे आणि त्याप्रमाणे ती सुद्धा करेल. 37 वचन, ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, मात्र माझ्याकरिता एवढे करा की मला 2 महिन्यांचा अवधी द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्य अवस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करेन. श्रोत्यानो, त्याची प्रतिज्ञा हवन करण्याची आहे किंवा बली करण्याची आहे हे सर्व काही ती समजू शकली नाही, परंतु तिचा विवाह होणार नाही. नेहमीकरिता तिला अविवाहित राहावे लागणार हे तिच्या शोकाचे कारण होते. ती आता नवरीच्या रूपात कुठल्याही पुरुषाला देण्यात येणार नाही, परंतु तिचे जीवन परमेश्वराकरिता अर्पित राहणार आहे. 38 ते 40 वचने वाचूया. तो म्हणाला, जा,
आणि त्याने तिला 2 महिन्याकरिता पाठवून दिले. मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीत राहिली. 2 महिन्यानंतर ती आपल्या बापाकडे परतली. तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिच्याबाबत केले. तिचा पुरुषाशी संबंध झाला नव्हता. ह्यावरून इस्रायल लोकात अशी चाल पडली की इस्रायल मुलींनी इफ्ता गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी 4 दिवस जात जावे. ही वचने आम्हाला सांगतात की त्याच्या मुलीचा विवाह झाला नाही. ह्या अतिरिक्त तिने स्वतःला परमेश्वराकरिता अर्पण केले. 40व्या वचनात शोक करणे, विलाप करणे म्हणजे साजरा करणे हा अर्थ आहे. प्रत्येक वर्षी 4 दिवस तिचे विशेष रीतीने स्मरण केल्या जात असे. परमेश्वराच्या कार्याकरिता तिचे पूर्णपणे अर्पण केल्या गेले होते. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी कोठेच असा उल्लेख आढळत नाही की तिचे हवन करण्यात आले. कित्येक वर्षे लोकांनी ह्याविषयी वादविवाद केला. लोक आज सुद्धा ह्याविषयी प्रश्न विचारतात की इफ्ताने स्वतःच्या मुलीचे हवन केले किंवा नाही. नाही श्रोत्यानो, त्याने ते केले नाही. मुद्दा हा नाही की त्याने ते केले किंवा नाही. कन्येचे हवन करण्याची परवानगी परमेश्वराने दिलीच नसती. पण मुख्य मुद्दा हा आहे की इफ्ताने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. त्याची प्रतिज्ञा पवित्र होती. त्याने त्या प्रतिज्ञेला हसण्यावर नेले नाही. उतावळेपणात आतुरतेने त्याने प्रतिज्ञा केली होती, परंतु त्यामध्ये तथ्य होते, नुसतीच बढाई नव्हती. ते नुसते शाब्दिक वचन नव्हते. परमेश्वराच्या पवित्र वचनात प्रतिज्ञा आणि वचन देणे ह्या बाबतीत फार गंभीर आणि कडक शब्दात सांगण्यात आले आहे. आपण वाचू शकता श्रोत्यानो, उपदेशकाचे पुस्तक 5वा अध्याय 2 वचन, 4 आणि 5 वचन. बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. नंतर 4 आणि 5 वचन, तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये, यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जे काही तुम्ही करू शकता, जे तुमच्या आटोक्यात आहे त्याचविषयी प्रतिज्ञा करा. वचन दिले तर ते तुम्ही फार चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता.
परंतु मला काही लोकांविषयी भीती वाटते, जे अगदी लहानशा संस्काराद्वारे असे पाऊल उचलतात. उपासनेनंतर ते वेदीजवळ जाऊन मेणबत्ती पेटवतात आणि स्वतःला परमेश्वराकरिता अर्पण करतात. पुष्कळसे लोक अर्पण करतात आणि करतच राहतात. परमेश्वर म्हणतो, देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको. ह्यानंतर जेव्हा कधी तुम्ही उपासनेकरिता मंदिरात जाल, तर परमेश्वरासमोर उतावळेपणात निर्णय घेऊ नका. तुम्ही काय बोलता, काय प्रतिज्ञा करता, ह्यावर गंभीरपणे विचार करा आणि नंतरच परमेश्वराला वचन द्या. आता आपण 12व्या अध्यायाकडे वळूया. 12वा अध्याय 1 ते 3 वचने सांगतात, मग एफ्राईमी लोक जमा होऊन साफोन येथे गेले. ते इफ्ताहाला म्हणाले, तू अमोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तुझ्याबरोबर येण्यासाठी आम्हाला का नाही बोलावलेस? आम्ही तुझ्या घरासकट तुला जाळून टाकतो. इफ्ताह त्यांना म्हणाला, माझ्या व माझ्या लोकांच्या अमोनी लोकांशी चकमकी झडत असताना मी तुमची कुमक मागितली होती, तेव्हा तुम्ही त्यांच्या हातून मला सोडविले नाही. तुम्ही मला सोडवित नसल्याचे मी पाहिले, तेव्हा मी तळहातावर शीर घेऊन अमोनी लोकांवर चालून गेलो आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले. आज तुम्ही माझ्याशी लढायला का चालून आलात? आम्ही 8व्या अध्यायाच्या 1ल्या वचनात पाहिले होते श्रोत्यानो, की इफ्रायमांनी सुद्धा गिदोनाशी हुज्जत घातले होते, कारण त्याने मिद्यानांशी लढावयास जाताना त्यांना बोलावले नाही. आता शत्रुत्व करण्याच्या भावनेने ते इफ्ताहाला विचारित होते, की तू जेव्हा लढावयास गेला तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? एफ्रायमाच्या ईर्षेमुळेच देश सोडण्यास लोकांना प्रोत्साहन मिळाले. जेव्हा राष्ट्र 2 भागात अर्थात उत्तर दक्षिणमध्ये विभागले गेले, तेव्हा दिसून येईल की एफ्राईम सर्व विद्रोहाच्या केंद्रस्थानी आहे आणि संपूर्ण घटनेचा तपशील पाहिल्यास शेवटी आम्हाला आढळेल की ही त्यांची ईर्ष्या होती. आज आमच्यामध्ये सुद्धा ईर्षेमुळे बऱ्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत. पॉल फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि 3 वचनामध्ये म्हणतो, तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. श्रोत्यांनो, भांडण आणि बढाई, स्वतःविषयी पोकळ गर्व आणि ईर्ष्या ह्यामुळे निर्माण होतात. ह्या 2 गोष्टींमुळे आज आमच्यात समस्या आहेत. जेव्हा ईर्ष्या मनात असते तेव्हाच दुसऱ्यांनी केलेल्या कुठल्याच कार्यात आम्हाला संतुष्टी होत नाही व टीकात्मक उद्गार आमच्या मुखावाटे बाहेर पडतात. कोणतीही व्यक्ती चांगले कार्य करीत असली तर तिला विरोध करणे ईर्षेमुळेच होते. ह्या ठिकाणी सुद्धा ईर्षेची समस्या होती. इफ्ताहाला स्वतःचा बचाव करावा लागला. इफ्रायमी लोक त्याला त्याच्या घरासकट जाळून टाकण्याकरिता तयार होते. 4 ते 6 वचने पहा काय सांगतात. शास्त्रेचे पुस्तक 12वा अध्याय 4 पासून 6 वचने. नंतर इफ्ताहाने गिलादाची सर्व सेना जमा करून एफ्रायमाशी युद्ध केले. गिलादाच्या सैनिकांनी एफ्रायमाचा पराभव केला, कारण ते म्हणत होते, एफ्राईम व मनश्शे ह्यांच्यामध्ये राहणाऱ्या गिलाद्यांनो, तुम्ही एफ्रायमातून आलेले पळपुटे आहात. गिलाद्यांनी एफ्रायमी लोकांना अडविण्यासाठी यार्देनेचे उतार रोखून धरले. कोणी एफ्रायमी पळपुट्यात त्यांना म्हणे, मला पलीकडे जाऊ द्या, तेव्हा गिलादी लोक त्याला विचारित, तू एफ्रायमी आहेस काय? त्याने नाही असे म्हटले तर ते त्याला म्हणत, शिब्बोलेथ म्हण. तेव्हा तो सिब्बोलेथ म्हणे. त्या शब्दाचा त्याला उच्चार करता येत नसे, म्हणून ते त्याला धरून यार्देनेच्या उतारापाशी मारून टाकीत. त्या प्रसंगी एफ्रायमातले 42,000 प्राणास मुकले. श्रोत्यानो, गिलादच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन एफ्रायमाचा मोड केला. गिलाद्यांनी एफ्रायमाच्या पूर्वीच यार्देनेचे उतार रोखून धरले. त्यामुळे कोणीच एफ्रायमी पळून जाऊ शकत नव्हता, कारण त्यांच्या भाषेत तो शब्द नव्हता. तो शब्द म्हणजे शिब्बोलेथ. ह्याचा उच्चार एफ्रायमी सिब्बोलेथ करीत. योग्य उच्चारण करणे त्यांना कठीण जात असे. शला ते स उच्चारित. 7वं वचन पहा काय सांगतं. इफ्ताहाने 6 वर्षे इस्रायलाचा न्याय निवाडा केला. इफ्ताह गिलादी मरण पावला. त्याला गिलादातल्या त्याच्या नगरात मूठमाती देण्यात आली. इफ्ताहाने 6 वर्षे इस्रायलांचा न्याय केला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ह्यानंतरचे जे 3 शास्त्रे झालेत त्यांची गिनती शून्यातच होते. त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी थोडे काही केले, पण इस्रायलांचा न्याय ज्याप्रमाणे करायला हवा होता त्याप्रमाणे केला नाही. 8 ते 10 वचने पहा काय सांगतात. त्याच्यानंतर इप्सान बेथलेमकर ह्याने इस्रायलाचा न्याय निवाडा केला. त्याला 30 मुलगे होते. त्याने आपल्या 30 मुली परगावी देऊन टाकल्या होत्या आणि आपल्या मुलांसाठी त्याने परगावाहून 30 मुली आणल्या होत्या. त्याने इस्रायलाचा 7 वर्षे न्याय निवाडा केला.
इप्सान मरण पावला व त्याला बेथलेम येथे मूठमाती देण्यात आली. इप्सान हा बेथलेम निवासी होता. यहुदाच्या दक्षिण भागातील बेथलेम हे एक शहर होते. इप्सानला 30 पुत्र आणि 30 कन्या होत्या. मला वाटतं श्रोत्यानो की त्याने त्यांच्यासाठी स्थळ शोधण्यात व त्यांच्यासाठी सर्व काही करण्यात अधिक वेळ घालवला. कदाचित तो सुद्धा पुरेसा पडला नसेल. मग इस्रायलांचा न्याय करण्यास त्याच्याजवळ वेळ कोठून असेल? कुटुंबाकरिता झटणे सर्व करणे चुकीचे नाही, परंतु ज्यासाठी त्याला बोलावण्यात आले होते, पाचारण करण्यात आले होते, ते मात्र कार्य त्याने केले नाही. एका उपदेशकाला एका ठिकाणी उपदेश देण्यात जायचे होते. ते जेव्हा जाण्यास निघाले तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना येऊन म्हणाला, बाबा, मला तुमच्याशी बोलायचे आहे. तो उपदेशक मुलाला नाराज कसे करायचे म्हणून त्याच्याजवळ बसला व गप्पा गोष्टी करू लागला. बोलता बोलता त्या उपदेशकाला विसर पडला की त्याची जायची वेळ झाली आहे. तो त्या सभेमध्ये वेळेवर पोहोचू शकला नाही. बऱ्याच लोकांनी त्यांची निर्भत्सना केली. एकतर त्यांनी लोकांमध्ये स्वतःचा अपमान करून घेतला आणि दुसरी गोष्ट की स्वतःच्या मुलाला बिघडवले. आम्हाला लेकरांवर प्रेम करायचे आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये रुची घ्यायची आहे, पण कर्तव्याला चुकून नाही श्रोत्यानो. कर्तव्ये पूर्ण करायची आहेत. बऱ्याच वेळेला काही गोष्टींना प्राधान्य देणे भाग असते. त्यांनी जर आपल्या मुलाला सांगितले असते की बेटा, मला एका महत्त्वाच्या सभेत बोलायचे आहे आणि ते फार महत्त्वाचे आहे, तुला वाटतं ना की तुझ्या बाबांनी जो शब्द लोकांना दिला आहे तो ठेवावा, तर मग मला जाऊ दे आणि आल्यानंतर मी तुझ्याशी बोलेन. त्या लहान मुलाने त्यांना आनंदाने परवानगी दिली असती आणि आल्यानंतर त्यांनी त्या मुलासोबत गप्पा मारल्या असत्या. असे केल्याने त्यांनी जे काही आधी केले त्यापेक्षा अधिक ते आपल्या मुलाकरिता करू शकले असते. श्रोत्यानो, मी इप्सानने जे काही केले त्याच्याशी सहमत नाही. त्याने काहीच केले नाही. जे काही त्याने केले ते आपल्या कुटुंबाकरिता केले, मुलाबाळांकरिता केले. तो एक सामान्य प्रतीच्या माणसाचे चित्र आहे, ह्यात काहीच शंका नाही. 11 आणि 12 वचने सांगतात, त्यानंतर एलोन जुबलुनी ह्याने इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. तो 10 वर्षे इस्रायलाचा शास्ता होता. एलोन जबुलुनी मृत्यू पावला आणि त्याला जबलुनातील अयालोन येथे मूठमाती देण्यात आली. नंतर 11वा शास्ता दिसतो, ज्याचे नाव एलोन आहे. ह्या 2 वचनांद्वारे आम्हाला एलोनविषयी माहिती मिळते आणि फक्त इतकीच माहिती त्याच्याबद्दल देण्यात आली आहे की त्याने काहीच केले नाही. त्याचा परिवारसुद्धा मोठा नव्हता. त्याने फक्त काय केले असेल तर आपल्या अंगठ्यांना उगाच गोल फिरवले. 12वा शास्ता आम्हाला पाहायला मिळतो 13 ते 15 वचनांमध्ये. त्याच्यानंतर हेलेल पिराथोनी ह्याचा मुलगा अब्दोन हा इस्रायलाचा शास्ता झाला. त्याला 40 मुलगे व 30 नातू होते. ते 70 गाढवांवर स्वार होत. त्याने 8 वर्षे इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. मग हिल्लेल पिराथोनीचा मुलगा अब्दोन मृत्यू पावला. त्याला एफ्राईम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन येथे मूठमाती देण्यात आली. अब्दोनने सुद्धा काहीच केले नाही. आम्ही पाहिले होते की श्रोत्यानो, याईरचे 30 पुत्र होते, पण त्याहीपेक्षा वरचढ अब्दोन होता, ज्याचे 40 पुत्र होते आणि 30 नातू होते. जेव्हा हे सर्व तरुण गाढवावर सवारी करून निघत असतील तर ते दृश्य खरोखर पाहण्यासारखे राहत असेल. हेच एक कार्य अब्दोनाने केले आणि हेच फक्त त्याने प्राप्त केले. श्रोत्यानो, इप्सान, एलोन आणि अब्दोन ह्या 3 न्यायाधीशांविषयी आम्ही पाहिले. न्यायाधीश होण्याच्या नात्याने त्यांनी काहीच केले नाही, परंतु त्यांचं नाव पवित्र वचनात आलेलं आहे. बऱ्याचदा श्रोत्यानो, परमेश्वर आम्हाला त्याच्या सेवेसाठी पाचारण करतो, परंतु जे काही परमेश्वराकरिता आम्ही करायला हवे ते आम्ही करीत नाही. काही लोक पाचारणानंतर परमेश्वराकरिता फार मोठे असे कार्य करतात आणि पूर्ण जीवन त्याच्या कार्याकरिता समर्पित करतात. ज्या कार्याकरिता परमेश्वराने बोलावले आहे ते कार्य ते पूर्ण करतात. परंतु बरेचसे लोक आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वैयक्तिक कार्यांमध्ये इतके मग्न होऊन जातात की परमेश्वराने ज्या कार्यासाठी त्यांना पाचारण केले आहे ते विसरून जातात. आज आम्ही स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करूया आणि पाहूया की परमेश्वराने ज्या कार्यासाठी आम्हाला बोलावले आहे ते कार्य आम्ही पूर्ण करीत आहोत किंवा नाही. जर नाही श्रोत्यानो, तर पुन्हा एक वार स्वतःचे समर्पण करूया
आणि निश्चय करूया की परमेश्वराचे कार्य आम्ही पूर्ण करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, शास्ते हे परमेश्वराने पाचारण केलेल्या व्यक्ती होत्या. त्यांनी वेगवेगळ्या समयाला इस्रायलांचा न्यायनिवाडा केला आणि इस्रायल लोकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांचे निराकरण केले. आज आपण पाहिले की आमच्यामध्ये कोणताही उतावळेपणा असू नये. तसेच जर आम्हाला पाचारण आहे तर नक्कीच आम्ही ते देवाच्या योजनेने परिपूर्ण करावे. आमची कार्यपद्धती देवाला गौरव देणारी असावी. आज आपण आत्मपरीक्षण करूया आणि विचार करू की काय आम्ही कुठे चुकत तर नाही ना. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणापाशी येत आहोत. तू आमचा ताबा घे, तू आम्हाला आशीर्वादित कर आणि प्रभूजी आम्ही परिपूर्णतेने तुझ्यावरती विसंबून राहावं म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या जीवनामध्ये कदापिही उतावळेपणा असू नये म्हणून प्रभूजी तू आम्हाला आवरावंस अशी देखील आमची विनंती आहे. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आम्हाला ठाऊक आहे तू आम्हाला घडवणारा आहेस. आम्हाला ठाऊक आहे तू आम्हाला दिशा देणारा परमेश्वर आहेस. आम्हाला ठाऊक आहे तू आम्हाला मार्गदर्शन करणाराही प्रभू आहेस. आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या सर्व विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.